तर कार्यकर्त्यावर आणि आमच्या जर कुठल्या संघटनेच्या माणसावर जर काय कुणी आरोप केला तर आपण सहन करू शकणार नाही, एवढाच माझा इशारा आहे। मला काय बाईट द्यायची नाही। आमचे तानाजी काका, समाधान फाटे ही आमची बाईट देणारी माणसं आहे, ती लढणारी आहे। ती काल कोण होतं पांडुरंगच्या गावानीत, परवा दिवशी दीपक भोसले कसं पळत होतं सीताराम कारखान्यावर, आणि हे माधरचोट काय बोलते त्यांच्यांना सुद्धा कळत नाही। तुमच्या पाया पडून सांगतो, आता तुमच्या साठी आम्ही तिथं गव्हाणीत उड्या टाका येणार आहे। तुम्ही हजारोच्या संख्येने या, आपण ती दर मिळवून घेऊया। आणि 200-200, 300-300 रुपयाचा दर इकडे वाढलेला आहे, तुमचा सुद्धा वाढवायचा आहे। तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने या। आम्ही इथं प्राणाची बाजी लावली आहे, आम्ही जीव जाईल का येईल असं वाटत होतं, अशा अवस्थेत आम्ही इथं तुमच्यासाठी थांबलो। याची थोडेस जाण ठेवा, तुमच्यासाठी चाललंय। शेतकऱ्यांना आताशी लढाई चालू झाली, अजून काही संपलेली नाही। इथून पुढे सर्व जे असतील काम हे रस्त्यावर लढली जातील, आणि सर्व संघटना मिळून जी ऊस संघर्ष समिती आहे सर्व मिळून शेतकऱ्यासाठी कायम कटिबद्ध आहे। आम्हाला केव्हाही फोन करा, ऊस दर संघर्ष समिती कायम आपल्या सोबत राहते। काय सांगचाल आणि पुढच्या उपोषणाची काय? आज राजू शेट्टी साहेब 300 किलोमीटरवरून आले, रविकांत तुपकर 600 किलोमीटरवरून आले, आणि कालच त्या दोघांनी बाईट दिलती आणि कारखानदारांना सगळ्या ताकीद सुद्धा दिलती। आणि मग 3 नेते इथं आले, कालच्या त्यांच्या बाईटवरनं सुद्धा एक कारखानदार हादरला आणि लगेच दर जाहीर केला, जे नाहीच म्हणत होता तो माणूस, पण ती केलं परत। असू द्या आता, पण राहिलेले जे काही 34 कारखाने आहेत, म्हणजे 34 कारखाने आहेत, त्यातल्या 15 कारखान्यांनी जाहीर केले, पण काय आणखीन कारखाने राहिलेत तर त्यांच्या 5-6 कारखान्याच्या उद्या मीटिंग आहे द्या, आता काही जण चालू आहे द्या, त्यात ती करणार आहेत। पण समजा त्यांनी नाहीच केलं आणि काय फसवलं तर आम्ही त्यांच्या गावानीत उड्या टाकणार, ही काळ्या दगडावची पांढरी रेख। दुसरी मुद्दा, आज सगळ्या ह्या जेवढ्या चळवळीतल्या माझ्या भावांनी साथ दिली म्हणून ही लढाई यशस्वी झालाय। हा लढा काय आमच्या चौघांमुळे झालेला नाही, आम्ही या लढ्याचं चौघजण निमित्त आहे, पण ज्या ह्या सगळ्या माझ्या भावांनी सहकार्य केलं, सगळी आबदली, सगळ्यांनी घरदार परपंचाचा न विचार करता आबदली, म्हणून ह्या लढ्याला आज यश आले। माझा भाऊ बोली तर मरायला तयार झालता, वरच्या कडेला गेलता। अशी माझी अनेक सगळी कार्यकर्ते आहेत, मी सगळे आता नाव घेऊ शकत नाही माझ्या तब्येतीमुळे, पण असे माझे सगळे जीवाभावाच्या कार्यकर्ते लढले म्हणून ह्या लढ्याला यश आलेलं आहे। नाही अहो, काय का संघटनेला जरी प्रत्येक व्यक्तीला नाव जरी वेगळं असलं, या संघटनेला जरी नावं झाली असली, संघटना जरी अर्धा डझन असल्या, पण त्यांचा हेतू एकच आहे। अनेक वडा इथं, पण ती नदीलाच मिळते आणि अनेक नद्या समुद्राला मिळते त्या। तसं आम्ही किती जरी आणखीन संघटना झाल्या आणि किती जरी गट झालं, पण शेतकऱ्याच्या बाबतीत सगळी एकत्र येणार। संघटना इथून पुढं राजकीय, सामाजिक सगळ्या गोष्टी एकत्र करणार आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार। आम्ही ह्याचा त्याचा अजिबात म्हणणार नाही। आम्ही वर नाव काय टाकले बघा, ऊस संघर्ष समिती, आमच्या सगळ्या संघटना येत आहेत, आमच्या सगळ्या संघटनेचं नावच आमच्या ऊस परिषद संघर्ष समिती आहे। त्यामुळं काय कुणाचा हेवा दावा काय विषयच नाही। आताच तुम्ही सांगितलं की उरलेले 10-15 कारखाने त्यांच्या म्हणजे तिथं ह्याला जाताना, आंदोलनाला जाताना किंवा त्या गावाने जाताना इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करता? माझं त्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, बाबाओ भावानो, माझ्या वडीलधाऱ्याओ, तुमच्या पाया पडून सांगतो, आता तुमच्या साठी आम्ही तिथं गव्हाणीत उड्या टाका येणार आहे। तुम्ही हजारोच्या संख्येने या, आपण ती दर मिळवून घेऊया। आणि 200-200, 300-300 रुपयाचा दर इकडे वाढलेला आहे, तुमचा सुद्धा वाढवायचा आहे। तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने या, आम्ही इथं प्राणाची बाजी लावली आहे, आम्ही जीव जाईल का येईल असं वाटत होतं, अशा अवस्थेत आम्ही इथं तुमच्यासाठी थांबलो। याची थोडेस जाण ठेवा, तुमच्यासाठीच चाललंय बाबाओ। तुम्ही जर मग आमच्यासारखं लढला, 3.5 काय घेऊन बसलाय राव, 4000 रेट मिळेल। आता या लढ्याला आपल्या यश म्हणावं असं आलं नाही, यश आपल्या लढ्याला 50% झालेला आहे, पण आता सगळ्याच्या खातीर सगळ्याची मर्जी राखून म्हणून हे आंदोलन माघारी घेतले। कारण एकदाच लढाई केल्यानंतर सगळं गड जिंका येत नसतात, त्यामुळं इथनं अनेक लढाई होणार, पण गड सगळे जिंकल्याशिवाय आम्ही मागे नाही।
तील शेतकऱ्याला सांगतो की भावांनो, तुम्ही एकत्रित या. एकत्रित आल्याशिवाय कोणताही लढा यशस्वी होत नाही. अजून सांगतो शेतकऱ्यांना, आताची लढाई चालू झाली, अजून काही संपलेली नाही. इथून पुढे सर्व जे असतील काम हे रस्त्यावर लढली जातील. आणि सर्व संघटना मिळून, जी ऊस संघर्ष समिती आहे, सर्व मिळून शेतकऱ्यासाठी कायम कटिबद्ध आहे. आम्हाला केव्हाही फोन करा, ऊस दर संघर्ष समिती कायम आपल्या सोबत राहील. आज हे ऊस दर संघर्ष समिती आम्ही जी स्थापन केली, ह्याच्यामध्ये आज हे उपोषण आम्ही इथं स्थगित केलेलं आहे, सोडलेलं नाही. 1 नोव्हेंबरला साखर कारखाने चालू झाले. जेव्हा आमच्या सर्व शेतकरी संघटना, आम्ही सर्व हेवे दावे बाजूला ठेवून जेव्हा रेस्ट हाऊसला आमची पहिली मिटिंग जेव्हा आम्ही घेतली, तेव्हा बोटाव बोलण्या इतके 10 कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी होतो. तेव्हा आमची रूपरेषा ठरली. तेव्हा कुठल्याही साखर कारखाने जिल्ह्यात दर जाहीर केले नव्हते. त्याच्यानंतर आम्ही आचारसंहिता नगरपालिकेची इलेक्शनची असल्यामुळे गादेगावला ऊस परिषद घेतली. शेतकऱ्यांना तालुक्यातले आव्हान केलं, पण शेतकऱ्यांचा प्रतिसाद तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. आम्ही जीवाची बाजी लावून इथं लढतोय. तर माझं इथून पुढे पंढरपूर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकरी संघटनेचे कोणतेही जिल्ह्यातले पदाधिकारी, कुठल्याही संघटनेतले सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते लढत असतील तर त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा, त्यांना बळ द्या. ही तुमच्या न्याय हक्काची लढाई आम्ही इथं लढतोय. आज राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर, रविभाऊ तुपकर आणि आमचे नेते सदाभाऊ खोत आणि सर्व प्रणितीताई शिंदे असतील, सर्व आम्हाला जिल्ह्यातल्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला. मला आता माझ्या तब्येतीमुळे बोलता येणार नाही. या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सरकारमधल्या सुद्धा काही लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंटने सगळ्यांना, जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींनी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, ज्या कारखान्याच्या आम्ही विरोधात जातो त्या कारखान्याचे संचालक सुद्धा आमच्या पायाशी येऊन बसले होते की तुम्ही हे अन्न त्याग आंदोलन थांबवा आणि तुम्ही चुकीच्या दिशेनं हे जात नाही. आम्ही चेअरमन साहेबांना बोलतो, पण आम्ही कुणाचंही मानलं नाही. आणि हा विजय एवढा मिळाला आपल्याला, पण हे यश मला वाटत नाही तेवढं मोठं आहे. तर आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये दर घ्यायचा आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी कुठलाही प्रश्न असला, आपल्या दूध दराचा प्रश्न असला, रासायनिक खताचा, भेसळीचा, कृत्रिम रेटवाढीचा विषय असेल, ऊसाच्या दराचा विषय असेल, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा राहिलेले दुसरे हप्ते आहेत, ते दुसरे हप्ते सुद्धा आपल्याला आश्वास घ्यायचे आहे. आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने आम्हाला त्यांचे पाठिंबे दिले, लेखी पत्र दिली. त्याच्यामुळे प्रशासनावरती मोठा दबाव आला आणि आम्ही पण त्यांच्या बळावरती प्रशासनाच्या, आम्ही पोलीस प्रशासन पंढरपूरचं आणि आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासनानं आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्याच्यामुळे ही लढाई आम्ही इथपर्यंत जिंकू शकलो. धन्यवाद. सांगतो म्हणजे ही मोठीपणासाठी नसून ही फक्त आपल्या सामान्य शेतकऱ्याच्या हिताची लढाई आहे. परंतु इथून पुढं कुठल्याही माझ्या जर कार्यकर्त्यावर आणि आमच्या जर कुठल्या संघटनेच्या माणसावर जर काय कुणी आरोप केला तर आपण सहन करू शकणार नाही, एवढाच माझा इशारा आहे. मला काय बाईट द्यायची नाही. आमचे तानाजी काका, समाधान फाटे ही आमची बाईट देणारी माणसं आहे, ती लढणारी आहे. ती काल कोण होतं पांडुरंगच्या गावानीत, परवा दिवशी दीपक भोसले कसं पळत होतं सीताराम कारखान्यावर, आणि हे माधरचोट काय बोलते त्यांच्यांना सुद्धा कळत नाही.